आमच्या डीएस न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी अश्विनी पुरी, डीएस न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे खळबळ उडाली। एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 20 घरफोड्या करून आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। प्रवीण सुभाष पाटील असं आरोपीचं नाव आहे। त्याने तब्बल 20 ठिकाणी घरफोड्या करून त्यातून मिळालेल्या पैशांमधून ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचं समोर आलंय। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामधील कंक्राळा आणि आमखेडा येथे भरदिवसा 3 घरे फोडून रोख रकमेसह 10,66,000चा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती। या प्रकरणामध्ये प्रवीण सुभाष पाटील याला अटक करण्यात आली आहे। पोलीस चौकशीमध्ये त्यानं धक्कादायक माहिती दिली आहे। समोर आलेल्या माहितीमुळे पोलीस देखील चक्रावून गेलेत। आरोपी प्रवीण पाटील याने जळगाव जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी घरफोड्या केल्या। त्यातून जो पैसा आला त्या पैशामधून आरोपीनं ग्रामपंचायतची निवडणूक लढवल्याची माहिती पोलीस चौकशीमध्ये समोर आली आहे। दरम्यान हा आरोपी अट्टल घरफोड्या करणारा असून त्यावर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत। डीएस न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, छत्रपती संभाजीनगर। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।